श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्याही आयुष्यामध्ये खूप संकट आहे, खूप व्यथा आहे, तुमचं मन नाराज आहे. मन उदास करणाऱ्या घटना जर कधी तुमच्या आयुष्यात घडत आहेत तर तुम्ही चिंतित होऊ नका. तुम्ही काय करायचं अशा वेळेला? तुमचं कशातही मन लागत नाही, खूप दडपण आहे मनावर, खूप ओझं आहे, मनाप्रमाणे काहीच घटना घडत नाही, या चिंतेने तुम्ही उदास आहात, तर तुम्ही काय करायचं? तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जायचं. आणि ज्या वेळेला तुम्हाला एकांत असेल, आजूबाजूला कोणीही नसेल, त्यावेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो समोर घ्यायचा आणि महाराजांजवळ मन मोकळं बोलायचं, की जसं काही तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी बोलत आहात, मित्राशी बोलत आहात, किंवा तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीशी बोलत आहात, की ज्यामुळे तुम्हाला खात्री वाटते की ही व्यक्ती मला आधार देऊ शकते. तो आधार तुम्ही स्वामींमध्ये शोधा. त्याचप्रमाणे तुमच्या मनात असणारी प्रत्येक गोष्ट ज्या तऱ्हेने तुम्ही इतरांशी बोलता, तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलतात, त्याच आपुलकीने तशाच शब्दामध्ये तुमची व्यथा, तुमच्या मनातलं तुमचं रडणं जे काही असेल, मन मोकळपणाने स्वामींशी बोला. रडायचं पण असेल ना, तर श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ मन मोकळेपणाने रडा, कोणीही नसताना. एक गोष्ट लक्षात घ्या की श्री स्वामी समर्थ महाराजांना आपलं मन, आपली मतं, आपल्या भावना पूर्णपणे कळत असतात. इतर कोणाला कळो ना कळो, पण महाराजांना आपल्या सर्व भावना मनापासून कळत असतात. म्हणून तुम्हाला जर व्यक्त व्हायचं असेल ना, तर रात्री श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ व्यक्त व्हा, किंवा दिवसा तुमच्याकडे वेळ आहे, एकांत आहे, कोणीच आजूबाजूला नाही आहे, तर असं बघून महाराजांचा फोटो जवळ घ्या आणि त्यांच्याजवळ व्यक्त व्हा. तुमच्या इच्छा त्यांना सांगा, तुम्हाला काय दुःख झालं आहे ते सांगा, त्याचप्रमाणे कोणतं संकट तुमच्यावर आलं आहे ते सांगा, आणि ते दूर होण्यासाठी मला मार्ग दाखवा, हे देखील स्वामींना सांगा. श्री स्वामी समर्थ महाराजांना स्पष्टपणे एक गोष्ट सांगा, कोणीही माझी साथ दिली न दिली चालेल, पण महाराज तुम्ही माझी साथ कधीही सोडू नका. या गोष्टीमुळे काय होईल? श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक वेगळाच अनुभव तुम्हाला मिळेल. हा अनुभव मी स्वतः घेऊन बघितला आहे, तुम्ही देखील घेऊन बघा. म्हणून मनमोकळेपणाने स्वामींशी बोला. तुमच्या जवळ येणारे संकट कसे दूर जातील हे तुम्हाला देखील कळणार नाही. म्हणून प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणासोबत आपल्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराज कायम आहेत, क्षणोक्षणी आपल्याबरोबर आहेत, ही भावना मनात ठेवा. त्या भावनेमुळे काय होईल? तुम्ही इतके बिनधास्त व्हाल की मी एकटा नाही आहे, माझा स्वामी, माझे स्वामी माझ्यासोबतच आहेत, ही भावना तुमच्या